आज आपण तुमच्या इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या पाठाचे प्रश्न आणि उत्तरं अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वर्कशॉपला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून, म्हणजेच प्रश्न क्रमांक सी. प्रश्न आहे, रीड द टेक्स्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. याचा अर्थ असा की आपला धडा वाचा आणि खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. यात 3 कॉलम्स दिलेले आहेत. पहिला आहे टाइप ऑफ पपेट्स, म्हणजे बाहुल्यांचा प्रकार. दुसरा आहे स्टेट रिजन, म्हणजे त्या कोणत्या राज्यात किंवा प्रदेशात आढळतात. आणि तिसरा आहे फीचर्स, म्हणजे त्यांची मुख्य वैशिष्ट्ये कोणती. आपण पाठात वेगवेगळ्या बाहुल्यांची माहिती पाहिलीच आहे. चला हा तक्ता कसा भरायचा ते पाहूया. आपला पहिला प्रकार आहे कठपुटली. ही कोणत्या राज्यात आढळते? राजस्थान. आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत? तर ब्राईट अँड डान्सिंग, म्हणजे या बाहुल्या अतिशय रंगीबेरंगी असतात आणि छान नाचणाऱ्या असतात. दुसरा प्रकार आहे बोम्मलाट्टम. हे कोणत्या राज्यात पाहायला मिळतं? कर्नाटका, तमिळनाडू. यांची वैशिष्ट्ये आहेत लार्ज अँड कार्व्ड, म्हणजे या बाहुल्या आकाराने मोठ्या असतात आणि अतिशय सुंदर कोरलेल्या असतात. तिसरा प्रकार आहे थोळू बोम्मलाता. हे नाव आहे आंध्र प्रदेशमधील बाहुल्यांचे. यांची खासियत काय आहे? तर या लेदर शॅडो पिक्चर्स असतात, म्हणजेच चामड्यापासून बनवलेल्या सावली बाहुल्या, ज्या पांढऱ्या पडद्यावर जादूची सावली तयार करतात. आणि तक्त्यातील शेवटचा प्रकार आहे रॉड पपेट्स, काडीच्या बाहुल्या. या ओडिशा आणि बंगालमध्ये पाहायला मिळतात आणि यांची वैशिष्ट्ये आहेत टायनी, जंप अँड ट्विस्ट, म्हणजे या बाहुल्या आकाराने छोट्या असतात आणि गमतीदार पद्धतीने उड्या मारतात आणि गोल फिरतात. चला आता यानंतरचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न क्रमांक डी. प्रश्न विचारला आहे, राईट ॲट लीस्ट लाईन्स ऑन पपेट्स, म्हणजेच बाहुल्यांवर किमान 2 ते 3 ओळी लिहा. बाहुल्यांचा खेळ आपण सर्वांनीच पाहिला असेल, पण इंग्रजीत यावर माहिती कशी लिहायची ते पाहूया. पहिली ओळ आपण लिहू शकतो, पपेट्स आर यूज्ड टू टेल वंडरफुल स्टोरीज फ्रॉम आवर कल्चर, म्हणजे आपल्या संस्कृतीतील सुंदर कथा सांगण्यासाठी बाहुल्यांचा वापर केला जातो. दुसरी ओळ लिहायची, दे टीच अस इम्पॉर्टंट लेसन्स अबाउट गुड बिहेवियर अँड ट्रुथ, म्हणजेच त्या आपल्याला चांगल्या वागणुकीचे आणि सत्याचे महत्त्वाचे धडे शिकवतात. आणि तिसरी ओळ तुम्ही अशी लिहू शकता, पपेट शोज आर फुल ऑफ फन अँड दे एंटरटेन एव्हरीवन, म्हणजे बाहुल्यांचे खेळ खूप मजेने भरलेले असतात आणि ते सर्वांचे मनोरंजन करतात. हे 3 मुद्दे जसेच्या तसे लिहायचे आहेत. आता पुढील प्रश्न पाहूया, जो व्याकरणावर आधारित आहे. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक ई. प्रश्न विचारला आहे, दिलेल्या शब्दांचे अनेक वचन लिहा. अतिशय सोपा प्रश्न आहे. चला एक एक शब्द पाहूया. पहिला शब्द आहे पपेट. याचं अनेक वचन होईल पपेट्स. फक्त शेवटी एस लावायचा आहे. दुसरा शब्द आहे शो. याचं अनेक वचन होईल शोज. तिसरा शब्द आहे स्टोरी. आता इथे थोडं लक्ष द्या, स्टोरीच्या शेवटी वाय आहे, म्हणून अनेक वचन करताना वाय काढून IES लावायचं, म्हणजे उत्तर होईल स्टोरीज. पुढचा शब्द आहे पिक्चर. याचं अनेक वचन होतं पिक्चर्स. त्यानंतरचा शब्द आहे ट्रेडिशन. याचं अनेक वचन होईल
ट्रेडिशन्स. आणि शेवटचा शब्द आहे लेसन. याचं अनेक वचन होईल लेसन्स. चला आता यानंतरचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न आहे, इंट्रोड्यूस युअरसेल्फ ॲज पपेट इज इंट्रोड्यूसिंग यू. म्हणजे समजा एक बाहुली तुमची ओळख करून देत आहे, तर ती कशी देईल त्याप्रमाणे स्वतःची ओळख इंग्रजीत लिहा. इथे आपल्याला मदतीसाठी एक नमुना दिलेला आहे. जसे, हॅलो, आय एम प्रकाश. आय एम 11 years old. आय लाईक ड्रॉइंग. विद्यार्थ्यांनो, प्रश्नात दिलेल्या सूचनेनुसार वरती आणि खाली एक एक नमुना उदाहरण आहे. त्याचा वापर करून तुम्ही स्वतःची माहिती या पद्धतीने देऊ शकता. खालील दिलेले उत्तर तुमच्यासाठी फक्त एक नमुना म्हणून आहे. वहीत तुम्ही सिद्धांत ऐवजी तुमचे स्वतःचे नाव टाकू शकता आणि तुम्हाला जे खेळायला किंवा वाचायला आवडतं ते लिहू शकता. आहे की नाही सोपं? आतापर्यंत आपण खूप छान उत्तरे तयार केली. आता व्याकरणाचा आणखी एक मनोरंजक भाग पाहूया. प्रश्न क्रमांक जी. प्रश्न असा आहे, रीड द वर्ड्स ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल अँड फाइंड अदर वर्ड्स हॅव्हिंग द सफिक्स फुल. आधी याचा अर्थ समजून घेऊया. ब्युटिफुल, वंडरफुल आणि केअरफुल या शब्दांच्या शेवटी फुल हा प्रत्यय लागला आहे. तुम्हाला आपल्या पाठातून असेच फुल प्रत्यय लागलेले इतर शब्द शोधून काढायचे आहेत. आपल्या पाठात असे 3 छान शब्द आले आहेत. ते आपण लिहून घेऊया. पहिला शब्द आहे कलरफुल, दुसरा आहे जॉयफुल आणि तिसरा शब्द आहे प्लेफुल. चला आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक एच. प्रश्न आहे, अंडरलाईन द एफ साऊंड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे खालील शब्दांमधून ज्या अक्षरांचा उच्चार एफ सारखा होतो त्याला अंडरलाईन करा. इथे काही शब्द दिले आहेत. फेअर, कॉफ, फोनेटिक, टफ आणि शेल्फ. विद्यार्थ्यांनो, इंग्रजीत कधीकधी शब्दांचे स्पेलिंग वेगळे असते, पण त्यांचा उच्चार सारखाच असतो. आता इथे लक्ष द्या. पहिला शब्द आहे फेअर. यात सुरुवातीला एफ हे अक्षर आले आहे आणि त्याचा उच्चार फ असाच होतो. म्हणून फेअर या शब्दाला आपण निवडणार. दुसरा शब्द आहे कॉफ. यात शेवटी GH आले आहे, पण उच्चार करताना आपण कफ असा करतो. म्हणजे इथे GH चा उच्चार F सारखा होतो. म्हणून आपण यालाही निवडणार. तिसरा शब्द आहे फोनेटिक. यात सुरुवातीला PH आहे आणि त्याचा उच्चार फ असा होतो. चौथा शब्द आहे टफ. हे अगदी कॉफ सारखेच आहे. इथेही शेवटी GH आले आहे, ज्याचा उच्चार टफ असा होतो. आणि शेवटचा शब्द आहे शेल्फ. यात स्पष्टपणे शेवटी F आहे, ज्याचा उच्चार फ असाच होतो. म्हणून आपण फेअर, कफ, फोनेटिक, टफ आणि शेल्फ या सर्व शब्दांना निवडणार आहोत. वहीत ज्या अक्षरांचा उच्चार F सारखा होतो, जसे की F, PH आणि GH, त्यांच्या खाली अचूक रेष मारायची. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या पाठाचे सर्व प्रश्न आणि उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतली आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला हे सर्व अतिशय छान समजले असेल. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.